गुड इव्हिनिंग. खरं तर गुड नाईट आहे. 12 वाजून 10 मिनिटं झाले तर. आणि 18 तारीख बुधवारची ओपन झालेली आहे. ओके. 18 मार्चचा सेटअप आपण देतोय बुधवारचा. आपण जो काल सेटअप दिला होता, म्हणजे 13-17 तारखेला जो सेटअप दिला होता, तो जर व्यवस्थित ओपन केला तर वरती आपण एक सेल झोन दिला होता 5,036 ते 5,049. तिथून एशिया झोन मधून मार्केट $47 सेल झालंय. आणि बाय झोन जो आपला 79चा होता खालून बाय पॉईंट, तिथून मार्केट जवळजवळ $23-24 बाय झालेला आहे. त्या दिवशी झोनचं काम संपलं. सांगणं एवढंच आहे, फक्त झोन मध्ये एंटर घ्या आणि शांतपणे एंटर घ्या. काही घाई करायची नाही. प्रॉफिट कमी होईल पण मापात होईल आणि एकदम एकदम शांतपणे एकदम व्यवस्थित प्रॉफिट होईल. कसल्याही प्रकारची तुम्हाला घाई करायची गरज पडणार नाही. ओके. आता आपण आजचे झोन देतोय बुधवारचे. ओके. बुधवारचे झोन विशेषतः आपण ग्रुपवर पण ऍड करूयात, म्हणजे युट्यूबला पण बरोबर बुधवारचे झोन आपण सोडून देऊ. ओके. त्याआधी सोमवार आणि मंगळवारच्या झोनचं काम आपण बघून घेऊ. सोमवारी तारीख होती 16. एक मिनिट. 16 तारीख 15. 16ला आपण हा एक झोन दिलता बघा. याचा काय म्हणतो आपण याला, विकली झोन आपण मार्केटचे दिले होते. त्या विकली झोनचा व्हिडिओ मी नुसता ओपन करतोय फक्त. विकली झोन की आठवड्यामध्ये आपण काही सेल पॉईंट आणि बाय पॉईंट मार्केटचे दिले होते. त्याच्यामध्ये पन 50 ते 85 जो वरला झोन आहे तो बाकी आहे, हा झोन बाकी आहे. आणि 49-60 हा पण झोन बाकी आहे, जिथून तुम्हाला ट्रेड करायचा आहे. ओके. झोन अजून हे बाकी आहेत. हे हंड होतील. हंड झाले की तिथे ट्रेड करायचा आहे. नंतर आपण 15 मार्चला 16ला सकाळी हा सेटअप दिला. सकाळी जो सेटअप दिला त्या सेटअपने एकदम परफेक्ट काम केलं. जवळजवळ $49 हा मिळवलेला प्रॉफिट त्याच्यावरती. ITS सेटअप नावाचा जो नवीन सेटअप आहे, तो सेटअप आपण येणाऱ्या बॅच मध्ये डेव्हलप केलेला आहे. मंगळवारी आपण हा सेटअप दिला. मंगळवारी सुद्धा आपण कन्सल्टेट झालं मार्केट, आणि नंतर मग आपल्या झोन पासून जसं क्रॅश झालं तसं डायरेक्टली एकदम जबरदस्तपणे प्रॉफिट दिला. म्हणजे 42-45 पासून 5,042-45 पासून डायरेक्ट 5,010 पर्यंत आलं. म्हणजे पूर्ण प्रॉफिट त्याने कव्हर केलेला आहे. ओके. मंगळवारचा. आणि राहिला बाय पण पॉईंट कव्हर केला. आज आता बुधवारचा आपण फोटो ग्रुपवर अपलोड करतोय आणि इकडे टेलिग्रामला पण ऍक्टिव्ह करतोय. माझ्या माहितीस तो असं दिसतंय मला की खाली जो ट्रेडिंग स्टॉप पॉईंट असेल तो आपला 48-42 असेल. 48-42च्या पलीकडे कसल्याही प्रकारे ट्रेडिंग करायची नाही. स्टॉप होऊन जायचं कमीत कमी एक दिवस. उद्या बुधवार. उद्या बुधवार मध्ये न्यूज कोणत्या कोणत्या आहेत ते पण आपण वेगामध्ये पाहूयात. त्यातही काही टेन्शन नाही एवढं. फक्त मला एकदा 51-90. 90. ओके. ट्रेडिंग स्टॉप पॉइंट 51-90 नंतर सुद्धा आपल्याला स्टॉप व्हायचंय. का व्हायचंय त्याचं कारण सांगतो. मूळ उद्या 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 न्यूज बघूयात आपण बुधवारच्या. ओके. इथे वेन्सडेच्या न्यूज आल्यात. सगळ्यात महत्वाचे फोर PPI ची न्यूज आहे. आणि हा -4 5.57 पासून हा डेटा नाही, फॉरेन कॅटची न्यूज आहे ती. 4 PPI ची न्यूज 0.8 पासून 0.3 दिली. म्हणजे DXY ला प्रचंड लॉस झाला. DXY लॉस झाला म्हणजे DXY क्रॅश होणार. DXY क्रॅश झाला की गोल्ड बाय होणार. म्हणजे गोल्डला बाय साईड न्यूज आहे. ही पण गोल्डला बाय साईड न्यूज आहे. म्हणजे सरळ सरळ 6 वाजता गोल्डला बाय साईड न्यूज आहे. ओके. 6 वाजता गोल्ड बाय जाईल उद्या. 7 वाजता फर्स्ट फॅक्टरीची ऑर्डर्स वगैरे ह्या गोष्टी. आता रात्री 11:30 वाजता फेडरल फंड रेटची न्यूज आहे. FOMC इकॉनॉमिक्स प्रोजेक्शन आणि FOMC स्टेट पॅनल. त्याच्यानंतर लगेच बघा पुढे FOMC प्रेस कॉन्फरन्स असेल 12 वाजता. हे सरळ सरळ मी म्हणतो हे मग बुधवार आणि गुरुवार हे ट्रेडिंग लागेच नाही तर, पण जरी असं वाटलं तर 11:30च्या आत आपल्याला काही ट्रेडिंग स्टॉप करायचंय आणि काही ट्रेडिंग प्ले करायचंय 11:30च्या आतमध्ये. कारण उद्या छोटाले अकाउंटवाल्याचे अकाउंट वॉश होतील. त्याच्यामुळे छोटाले अकाउंटवाल्याने ट्रेड नाही केले तरी अतिउत्तम. ओके. अतिउत्तम. त्यामुळे या भागामध्ये काय करायचं आपल्याला, मस्तपैकी ट्रेड करायचे आहेत. पुढं 11:30च्या आतमध्ये थोडक्यात 8-9-10 वाजता स्वतःचं ट्रेडिंग सारा क्लोज करायचं आहे. फेडरल फंड रेट मध्ये काही बदल होऊ शकतो. सध्या तरी न्यूट्रल दिलाय. हा न्यूट्रल आला तरी सेल होईल. हा वाढून आला तरी सेल होईल. फक्त कमी झाला तरच बाय जाऊ शकतो. एवढी एकच शक्यता त्याला बाय जायला
आहे. पण गोल्ड सेंटिमेंट आणि जागतिक सेंटिमेंट बघता बाय जाईल असं मला सध्या तरी वाटत नाही. गोल्ड रेशिओ मध्ये सध्या आज पण क्रॅशिंग आहे, म्हणजे जागेवरच आहे गोल्ड म्हणावं तसं. चांदी फक्त 3-3.5 हजारांनी पडलेली आहे. ओके. आता आपण आपल्या झोनवर येऊयात. मी हे काही झोन मार्क केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता H1 वर मी आलोय. H1 वर येताना मी एक फक्त इंडिकेटर प्ले करतो. दोन्ही पण इंडिकेटर प्ले करतो की परिस्थिती काय आहे. परिस्थिती अशी आहे की वरती इथं न्यूयॉर्क शिल्लक आहे. कितीला? 35-36च्या आसपास इथं. 35 ला 36च्या आसपास न्यूयॉर्क शिल्लक आहे. तो 13-15 पासूनच आहे. याची ऑर्डर ब्लॉकची कॅन्डल इथं एफची हा घेतलाय आणि जर याचा मिडल घेतला तर 23, म्हणजे 35 ला झोन जो आहे हा जवळजवळ असं म्हणायचं 28 पासून तर 5,035 35 म्हणतोय मी. अजून त्याला पॉईंट वाढवतोय ते वरती बघतोय मी. बीपीआर घेतला, बीपीआरचा हाय जर घेतला एशियाचा तर 45 जातोय, पण बीपीआरचा मिळेल घेतला तर 33 येतोय. ओके, ठीक आहे. इथं 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 सुद्धा एक 56 चा एरिया आहे. ठीक आहे, हा झोन आपण ठेवूया. 1-2 पॉईंट त्याच्यात मागापुढं होऊ शकतं मार्केटच्या कंडिशननुसार. वरती या ठिकाणी सुद्धा एक छान झोन आहे. 5,085 ते 5100 आणि 5135 ते 5165 असे दोन झोन तुमचे इथं आहेत. बाय झोनला 79 ते 89 हा झोन आता बऱ्यापैकी कमजोर झालाय, म्हणून मी याला फक्त ब्ल्यू लाईन करतो. ब्ल्यू का करतोय की ते कमजोर झालाय, आणि विशेषतः हा सुद्धा झोन कमजोर झालेला आहे, म्हणजे मी याला सुद्धा ब्ल्यू लाईन करतोय. हे दोनला ब्ल्यू करण्याचं लक्षण माझं समजावून घ्या. हे दोन कमजोर झाले, तिथं कधी पण एसएलआरटी होऊ शकतं, ट्रेडिंग ट्रॅप होऊ शकतो. मग परिस्थिती अशी आहे की बाय करताना आपल्याला पहिला झोन मला वाटतं की हा झोन एक आपल्याला बाईंग साठी उद्या मिळू शकतो, म्हणून यामध्ये एक बाईंगला सावध राहायचं. आणि दुसरं दुसरं असं की जर सेलिंग साठी जर चान्स मिळाला तर आपल्याला एक चान्स याच्यात मिळू शकतो सेलिंगचा, आणि सेलिंगचा अजून एक चान्स मिळू शकतो आपल्याला, तो म्हणजे याच्यामध्येच. ओके, दोन चान्स आपल्याला सेलिंगचे, एक चान्स बाईंगचा, अशा पद्धतीने उद्याचा ट्रेडिंग सेटअप दिलाय. वरती 51-90 ट्रेडिंग स्टॉप करा उद्या. पाहू नंतर पुढे काय करायचं. खाली 48-42 ला ट्रेडिंग स्टॉप करायची आहे. जर या झोन मध्ये आलं मार्केट तर इथं सुद्धा बाय तुम्हाला करायला हरकत नाही, पण इथं मार्केट येईल का, आणि आलं तर उत्तमच, बाय करायचा एक. ओके. आता हा बाईंग हे दोन्ही झोन कमजोर झालेले आहेत. एवढंच फक्त याच्यामध्ये एक नवीन बाब असू, तुम्हाला याच्यामध्ये आता ट्रेड टार्गेट करायचं आहे. एकदा हे एका साईडला घेतो. कॅन्डल बरोबर उद्या दिसतील आपल्याला. ओके, सर्व तिथे घेतलेलं आहे. आता मला आहे ना, सेशन मध्ये ना काहीच नाहीये. सेशन क्लोज करतो. डीसीपी पॉइंट मध्ये H4 ची लिक्विडिटी कुठे आहे? H4 ची लिक्विडिटी त्याच्या हाईटला आहे बघा. H4 ची लिक्विडिटी सध्या खाली जोडते, म्हणजे जर 34-35च्या वरती H4 ची कॅन्डलची बॉडी जर क्लोज झाली तर मग मार्केट आपल्याला वरच्या झोन मधून सेल देईल. त्यामुळे 34-35 ला H4 ची बॉडी क्लोज होणं अपेक्षित आहे वरच्या दिशेमध्ये. जर खालच्या दिशेत तुटला H1 चा ऑर्डर ब्लॉक 200 मंगळवारी 365 बरोबर, इथे काही प्रॉब्लेम नाही. M30 सुद्धा याच जागेत आहे. ओके, 61-62च्या आसपास. त्यामुळे काही विषय नाही. हा काम पण होऊन जाईल. ओके, तो आपल्या कमांड मध्येच आहे. 5 मिनिटाच्या लास्ट ट्रेड झालाय का? 5 मिनिटाच्या 200च्या मंगळवारीला आज ट्रेड झालेला आहे काय? तर मॉर्निंगला मार्केट सेल झाल्यानंतर, इथून प्राइस झाल्यानंतर एक ट्रेड, सेलिंगला पुन्हा अगेन, पुन्हा बाईंग, पुन्हा सेलिंग, म्हणजे 2-3 ट्रेड बऱ्यापैकी एक 5 मिनिटाच्या मुंग्यावरला सुद्धा झालेले आहेत. नो प्रॉब्लेम. तर चला, एवढंच एक सेटअप आज मला दिसतंय. ज्या सेटअपचं संपूर्ण ट्रेड सेटअप आणि फोटो मी तुमच्या VIP ग्रुपवर टाकतो. जर काही बदल असतील तर तसे बदल मी तुम्हाला सुचवतो. पण माझा वैयक्तिक अंदाज मला असा सांगतो की मार्केट इथून या भागात गेलंय. इथं ते कन्सॉलिडेट झालेलं आहे. कन्सॉलिडेट नंतर मला वाटतंय की हा कधी सेलिंगचा हा पॉईंट घेईल, नंतर वरती जाईल, इथली ऑर्डर फ्लो घेईल, आणि मग खाली पडून 85-81चा बाय घेऊन मग मस्तपैकी डबल बॉटम किंवा ITL-ITचा सेटअप बनवून इथं जाईल, आणि इथं एक बाय देईल, सेल देईल, आणि इथे सेल देईल, आणि नंतर वरती तोडाल.
असं मला वैयक्तिकरित्या वाटते. पण अजून एक माझं याच्यात ऑब्झर्वेशन असं आहे की समजा असं झालं की अगोदर मार्केट वरती गेलं, जागेवर खाली आलंच नाही, अगोदर वरती गेलं, तर वरचे झोन घेऊन नंतर खाली येईल. अशा पद्धतीने एक मला इथं फक्त स्नॅपशॉट याचा जाणवत आहे. बाकी सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. ओके, चलो, थँक्यू.